महाराष्ट्र में महायुति के घटक दलों के बीच स्थानीय चुनाव को लेकर तालमेल अभी भी नहीं बैठ पा रहा है। नागपुर से भाजपा नेता परिणय फुके ने एक महत्वपूर्ण घोषणा की है। भंडारा और गोंदिया जिलों में महायुति नहीं होगी। यह जानकारी देते हुए भाजपा नेता परिणय फुके ने स्पष्ट किया है कि भारतीय जनता पार्टी नगर परिषद और नगर पंचायतों के चुनाव अपने दम पर लड़ेगी। भाजप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळ्या लढण्याची भूमिका घेत आहे, काय वाटतं सर? बघा, भाजपची ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. प्रत्येक महानगरपालिका असणार, नगर परिषद असणार, जिल्हा परिषद असणार किंवा ग्रामपंचायत असणार, तिथे एक भाजपची स्वतंत्र एक मजबूत ताकद आहे. आणि निश्चितच या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आणि यामध्ये कार्यकर्त्याला कुठेतरी निवडून म्हणजे कुठेतरी प्रतिनिधित्व देण्याचं काम किंवा कुठेतरी निवडणूक लढण्याचं एक चान्स देण्याचं काम या माध्यमातून सर्व पक्ष करत असतात. आणि म्हणूनच अनेक जागेवर युती नाही करण्याचं ठरवलंय. तरी ज्या ज्या ठिकाणी त्या भागातील जे आपले स्थानिक नेते आहेत ते या संदर्भातला निर्णय घेणार आहेत. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे की कोणत्या प्रकारची युती कोणत्याही महायुतीच्या घटक पक्षांसोबत करायची नाही. स्वबळावर या निवडणुकी लढायच्या. त्यासोबतच आपली अनेक पक्षांसोबत जे मित्रपक्ष आहेत ते लढाई मैत्रीपूर्ण होणार आहे मित्रपक्षांसोबतच्या लढाई की या सगळ्या निवडणुका चुरशीच्या राहतील, कसं वाटतं? सगळ्याच निवडणुका चुरशीच्या राहतील. ही निवडणुका म्हणजे स्पर्धा आहे आणि स्पर्धा या सिरियसलीच करायला लागतात, मैत्रीपूर्वक करता येणार नाही. आणि म्हणून आणि तसे आमच्यामध्ये काही मतभेद किंवा मनभेद नाही आहे. या निवडणुका स्पर्धेसारख्या त्याला बघितलं पाहिजे. कुठेतरी महाराष्ट्रात पार्थ पवारांचा जमीन घोटाळा गाजतो आहे. शरद अंबादास दानवे यांनी आरोप केले आहेत की अजित पवारांनी धमकी दिली की मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, नाहीतर मग हे प्रकरण दाबा. यामुळे मुख्यमंत्री कुठेतरी माघार घेताना दिसतात, असं वाटतं. काय म्हणतात? बघा, असं आहे की या प्रकारचं कोणतीही धमकी किंवा कोणताही विषय केलेला नाहीये. अजितदादांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भातल्या चौकशीमध्ये ते सहकार्य करणार आणि त्यांनी स्वतःही या प्रकरणात कडक चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी निर्देश या संदर्भात दिलेले आहेत. मला असं वाटतं हा सगळा विषय खूप काही हे न करता चौकशी अंती काय होतं त्यानंतर याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे.